नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गावडेवाडी या ठिकाणी. आपल्या समोर काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. विविध उमेदवार आता या ठिकाणी येत असतील. आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. विकास झाला आहे का, काही समस्या बाकी आहेत का, आपण नागरिकांना जाणून घेऊ. धनंजय पोकर, आता गावडेवाडीमध्ये कोणकोणत्या समस्या बाकी आहेत? समस्या तशा भरपूरच आहे आमच्या इथं बरं का. आमचा जो मेन रोड आहे गावडेवाडीत येण्यासाठी, राष्ट्रपती आले 2007 साली, तेव्हा झाला होता. तेव्हापासून आमचं गाव तर रोडच नाही, म्हणजे यायला एवढे खड्डे आहेत का गाडी पार एखाद्याची हे व्हायला बसते. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, आता उमेदवार येत असतील, तुम्ही उमेदवारांकडे मागणी करत नाही? मागणी केलेली आहे, आता म्हणतात ते रोड मंजूर आहे, काम होणार आहे, आश्वासन झालंय रोड मंजूर, पण आता काम कधी होतंय काय माहिती. मंजूर झालंय पण काम बाकी आहे अजून. मग आता हे शेतकऱ्यांसाठी कोण भांडू शकतं चांगलं? शेतकऱ्यांच्या अडचणी कोण दूर करतील? शेतकऱ्यांच्या अडचणी तसं शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर प्रभाकर बांगर आहेत, विष्णू काका आहेत, आणि आपले अभंग पण उभे आहेत. चांगलं काम कोण करतील? चांगलं काम बघायला गेलं तर सगळेच चांगलं काम करतील. पण आता काय सांगता, शेतकऱ्यांसाठी समस्या कोण जास्त चांगल्या प्रकारे सोडवेल? चांगल्या प्रकारे तसं प्रभाकर बांगर सोडवतील. कारण की ते येत असतात तिथे, डीपीचा काही प्रॉब्लेम झाला स्वतः येऊन उभं राहून करून घेतात. सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचतात. कोणतंही पद नसताना आलेच, कारण की इथं 2-3 वेळा डीपी जळाल्या, काही झालं तर ते स्वतः येऊन इथं उभं राहून करून घेतलेले त्यांनी. स्वतः येऊन म्हणजे एकंदरीत ते प्रभाकर बांगर चांगलं काम करतात. शेतकऱ्यांसाठी त्या समस्या सोडू शकतात. करू शकतात. पण गावडे हे आता आम्ही आता या गावडेवाडीच्या रस्त्याने येत होतो, रस्ता फार खड्डेमय झालेला आहे. हा, ते दिले कॉन्ट्रॅक्ट दिले. मग काय अडचण आली काय? ते त्यांना काम येत ना, ते कॉन्ट्रॅक्ट झालं, ते म्हणले नंतर येऊ. किती वर्षाचा प्रलंबित आहे तो रोड? बरेच दिवस झाले खड्डे पडले त्या हा, गावड्यात. पण आता काय जेव्हा सांगतील तेव्हा करतील ते बिल्डर. आता ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे, आता उमेदवार येतील तुमच्याकडे, तुम्ही सांगा ना उमेदवारांना का बाबा असं अडचण आमच्या. सांगितलंय ना ते आता. या बाबा, तुमचं नाव सांगा. बोबन बाबूराव गावडे. आता ही जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे. उमेदवार प्रचाराला आता तुमच्याकडे अनेक उमेदवार येत्यात जात्यात. कोण उमेदवार आले होते? हे 2 झाले ते, विष्णू काका आलते आणि आपल्या टेमकर आलते, निलेश टेमकर. आणखी समोरून कोण उमेदवार आहे सांगता येईल का? नाही, आम्ही बाकीचे काही विषय नाही, दुसरा विषयच नाही तुमच्याकडे? आम्ही त्या छंदात नाही. काय तुमच्या गावडेवाडीच्या समस्या काय काय आहे मला सांगा. समस्या बी काय आता हाय, चालतं होते बी त्याच्यातही बी रोडची समस्या हा, रोडची आहे, सगळ्या रोडला रोड कोणत्या माध्यमातून काय वाटतं? कोणत्या माध्यमातून होईल? आता मग चालले दिल्ली पाटलांनी केलाय मंजूर, मग आता कवा होतोय कवा नाही. असं आहे का? उमेदवार येत असतील, उमेदवारांना सांगणार नाही का आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार तुमच्याकडे रोड? त्यांची काम आहेत म्हणायचं कमी, आम्ही हा रोड करून देणार आहे, आम्ही तो रोड करून देणार आहे, पण करतीच नाही का? कुठे अजून निवडणूक झाली का गेले काम अजून परत भेटायला येते नाही. मग काय तो कोले 10 वर्ष आला नाही गावडेवाडीला. आदर्श गाव म्हणून पुरस्कार भेटलाय. हा, भेटला ना. तुमचा येणारा रोडच जर खराब असेल तर मग त्याला काय करायचं? तुम्ही उमेदवारांना सांगितलं पाहिजे. आता सांगा तेच सांगायचे, तुमचा रोड होणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. आपण नुसतं ऐकायचं काम करायचं. पिंपळगाव गटातून ते उमेदवार आहेत, शेतकऱ्यांसाठी कोण भांडणार? नाही, भांडतो तेवढा तो माणूस. कोण? प्रभाकर बांगर. तोच भांडू शकतो शेतकऱ्यांना. तेवढा भांडतो शेतकऱ्यांचा काय वरी आहे? हा, तेच ना. गावडे. शेतकऱ्यांच्या अडचणी कोण दूर करू शकतो? शेतकऱ्यांसाठी कोण भांडू शकतो? प्रभाकर बांगरच. काय कामं झाले त्यांच्यामधून तुमचं? त्यांनी मग आमची लेटरी सगळी कामं केल्या, भेटला कुठल्या हजार होतो लगेच. शेतकऱ्याचं काम करणार शकतात, शेतकऱ्यांसाठी तोच काम करू शकतो. हा, बाकी नाही करू शकत. आता विष्णू काका हिंगे, प्रशांत अभंगे, त्यांचं आम्हाला काय करायचे? आता आमचे जो काम करायचं त्याला सांगूया मी, प्रभाकर बांगरच. मी नामदेव धर्माजी गावडे. आता या गावडेवाडीत काय काय समस्या बाकी आहेत आणि त्या झाल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? या गावडेवाडीमध्ये जर पाहिलं तर सरकारी नियोजनामधून काहीच कामं झालेली नाहीत. या गावाचा विकास झाला ते वनमंत्री मोहनधारी अण्णा
वनराई त्यांनी ह्या गावचा विकास केला असं मी ठामपणे म्हणू शकतो. त्याचं मेन कारण असं आहे की अण्णासाहेब हजारे या गावात आले आणि झाडं लागवडीला सुरुवात झाली. त्यांची 1-2 प्रवचन या ठिकाणी झाली आणि गावाने त्याचा आदर्श घेतला आणि गावामध्ये झाडे लागवड वगैरे करण्याचा प्रयत्न केला. समस्या काय काय बाकी आहे? समस्या कोणती आहे? एखादी समस्या अहो आता इथे रस्तेच नाहीत. रस्त्यांची फार दुरवस्था झाली एक आहे. सांगतो तुम्हाला मी प्रामाणिकपणे, ज्या वेळेला भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या ठिकाणी आल्या त्यावेळेला वनराईच्या माध्यमातूनच हे सगळ्या गावचे रस्ते वगैरे होऊन गेले. परंतु आता अशी रस्त्यांची दुरावस्था आहे की मोटरसायकल सुद्धा चालवता येत नाही आणि जे खडी प्रेशर आहे, खडीच्या गाड्या यांना अलाउड नसताना सुद्धा त्या गाड्या या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रात्रभर झोप येऊन देते ना, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या गाड्या चालू आहेत. गाड्या चालू असतात. हो. आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. विविध उमेदवार तुमच्याकडे येत असतील. कोण कोण उमेदवार आले होते सांगता येईल का? उमेदवार अजून तरी भेटले नाही, पण जर शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं, शेतकऱ्यांसाठी कोण मांडू शकतं? शेतकऱ्यांसाठी फक्त प्रभाकर बांगर या ठिकाणी आज 1 नंबरचं काम करतात. कोणाची काही समस्या होऊ द्या, त्यांना एक फोन केला की जे अगदी तातडीने त्या ठिकाणी हजर होऊन ती समस्या शेतकऱ्यांची सोडवतात. हे मी मनापासून कालचा हा कार्यकर्ता आहे खरं पाहिलं तर माझ्या काळातला. कारण आता माझं वय जवळजवळ 78-79. तर माझ्या काळामध्ये तरी इतका असा कोणी धावून शेतकऱ्यांच्या मदतीला आलाय असा एकही व्यक्ती मला आजपर्यंत दिसली नाही. परंतु प्रभाशेठ बांगर हे अगदी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. कुठल्याही शेतकरी, तो गरीब असो श्रीमंत असो, फक्त त्यांना फोन केला पाहिजे की ते ताबडतोब त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवतात, अशी माझी खात्री आहे. त्यांना मारण्यात आलं कळम या ठिकाणी. त्यावेळेला आमच्या लक्षात असं आलं की या माणसाला मोटरसायकलीवर मार पडला. माझं गाव आदर्श गाव आहे. आमच्या मंडळींनी निर्णय घेतला आणि वर्गणी चालू केली आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून या गावाने पहिलं 55,500 रुपयाचं बक्षीस त्यांना गाडी घेण्यासाठी आम्ही फुलाची पाकळी म्हणून मदत केलेली आहे. तेव्हा त्यांना मदत केली म्हणून ते कामं करत नाहीत. त्याच्या आधीच त्यांनी ती कामाची सुरुवात केली होती, परंतु त्यांना काही गुंडांनी मारल्यामुळं तुम्ही ती गाडी घ्यायला मदत केली का? मदत केली त्यांना.